we start new chapter 10th on page number 230 in textbook. That's new chapter are magnetic field due to electric current. What is meant by the heading of this chapter? Magnetic field. We get magnetic field due to electric current. आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळणार आहे कुणामुळं? इलेक्ट्रिक करंटमुळं. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट पास करणार आहोत वायर मधून आणि त्याच्या भोवताली आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळणार आहे. तर आता आपण पाहायला काही हरकत नाही आहे. इंट्रोडक्शन. फर्स्ट आर्टिकल इज इंट्रोडक्शन अबाउट द magnetic field due to electric current. 10.1 on same page 230. In this case, the magnetic field due to electric current, in this case Oersted, the name of the scientist, he firstly discovered what discovered? Magnetic field, where the magnetic field is produced by electric current passing through the wire. पहिल्यांदा ओरेस्टेड सायंटिस्टनी हे डिस्कवर केलं की ज्या वेळेस एखादी वायर असेल आणि त्या वायर मधून करंट पास होत असेल, समजा असा काय असेल, ही वायर असेल, त्या वायर मधून करंट पास होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो. कुठे? अराउंड द कंडक्टर. असा मॅग्नेटिक फील्ड हा बी प्रोड्यूस होतो, तयार होतो. इथे आपल्याला फक्त काय दिसतं? वायर. वायर मधून करंट जात असतानाही दिसत नाही. आपल्याला माहिती आहे वायरचा काय आकार किंवा काही हालचाल काही होत नाही आहे. त्या वायर मधून जर या वायर मधून करंट अपवर्ड डायरेक्शनने जर पास होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड अराउंड धिस वायर अँटी क्लॉकवाईज असा प्रोड्यूस होतो, गोलाकार. हा सेंटर, या सेंटरच्या भोवताली एक गोलाकार मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. असं फर्स्टली कोण सांगितलं? द सायंटिस्ट ओरेस्टेड. त्याच्यानंतर काय झालं? 1 मिनिट. त्यानंतर काय झालं? लेटर ऑन. ओरेस्टेडच्या नंतर गॉस सायंटिस्ट, हेनरी, फॅराडे, so many other scientists shows in practically the magnetic field is the important partner of the electric field. बघा काय केलेलं आहे. पहिल्यांदा ओरेस्टेडनी असं दाखवून दिलं की मॅग्नेटिक फील्ड करंट कॅरिंग वायरच्या भोवताली प्रोड्यूस होते असं दाखवलं. तर याचं ऍप्लिकेशन काय होऊ शकतं, त्याचा वापर कसा होऊ शकतो, हे गॉस थेरम, जसं आपण गॉस थेरम बघितला तो गॉस सायंटिस्ट, हेनरी सायंटिस्ट अँड ऑल्सो फॅराडे सायंटिस्ट यांनी काय दाखवलं?
की मॅग्नेटिक फील्ड हे इम्पॉर्टंट आहे. कोणासोबत? इलेक्ट्रिक फील्ड सोबत. म्हणजे इलेक्ट्रिक करंट जिथे असेल तिथे मॅग्नेटिक फील्ड असतो आणि त्यांचा यूज आपल्याला करता येतो असं या सायंटिस्टनी दाखवलेलं आहे. किंवा त्याच्या उलट असंही असू शकतं, जिथे मॅग्नेटिक फील्ड असतं तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता येते, हे पण आहे. उलट पण असो. नंतर मॅक्सवेल, द सायंटिस्ट मॅक्सवेलनी काय सांगितलं? theoretical work highlighted the close relationship of the electric and magnetic field. बघा, पहिल्यांदा ओरस्टेडनी डिस्कवर केलं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो, तयार होतो जेव्हा एखाद्या वायर मधून इलेक्ट्रिक करंट पास होईल त्यावेळेस. त्याच्यानंतर ह्या मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक करंटचं खूप जवळचं नातं आहे हे दाखवून देणारे सायंटिस्ट गॉस, हेनरी, फॅरडे आणि तसेच मॅक्सवेल. मॅक्सवेलने तरी हायलाइट केलेलं आहे, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून त्याला दिलेलं आहे. क्लोज, व्हेरी क्लोज रिलेशन ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड असं म्हणलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी असेल तर तिथे मॅग्नेटिक फील्ड आपोआप प्रोड्यूस होतो, किंवा जिथे मॅग्नेटिक फील्ड असेल तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. हे क्लोज रिलेशन मॅक्सवेलनेही दाखवलेलं आहे. नेक्स्ट थिंग, यावरून या सर्वांच्या म्हणण्यानुसार, या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार, these above resultant into several application are used in our today life. बघा, त्यांनी हे संशोधन केले, निघून गेले, पण त्या संशोधनाचा उपयोग आज आपण आपल्या लाईफमध्ये करतोय, क्षणोक्षणी करतोय. फॉर एक्झाम्पल कुठे करतोय? इलेक्ट्रिक मोटार. इलेक्ट्रिक मोटारमध्ये इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. किंवा आत्ताच आपण इन प्रिव्हियस पिरियड मध्ये बघितलं, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. करंट पास झाल्यानंतर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याचा डिफ्लेक्शन झाला, असंही आपण बघितलेलं आहे. आल्सो वी यूज धिस फेनॉमेनॉन जनरेटर मध्ये, कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये आहे, कॉम्प्युटर मध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी त्याचा यूज आहे आणि ते आपण भोगतोय. नेक्स्ट थिंग, we know about मॅग्नेटिक निडल. आता हे तुम्ही प्रयोग करू शकताय. आपण वर जे सायंटिस्टनी सांगितलेले आहेत ते खरं आहे की खोटं आहे हे एका प्रयोगावरून आपल्याला बघता येतं. एखादी वायर घ्या, त्या वायर मधून करंट पास होतोय, आय करंट, आणि त्या वायरच्या जवळ एक चुंबक सूची, मॅग्नेटिक निडल घेऊन जा. व्हॉट हॅपन? जर समजा करंटची डायरेक्शन ही असेल तर तिथे मॅग्नेटिक फील्ड असा तयार होतो, म्हणजे या सरफेसला एन पोल तयार होतो आणि या ठिकाणी एन पोल हा निडलचा रिफ्लेक्ट होतो, म्हणजे डिफ्लेक्ट होतो, आणि एस पोल हा त्याच्याकडे अट्रॅक्ट होता. हा एस पोल पहा, इथे डायग्राम मध्ये पहा. द करंट कॅरिंग वायर लेफ्ट टू राईट साइड here produces magnetic field in our face
N pole. When we the needle give close to the wire, that time the N pole is deflect. N pole हा डिफ्लेक्ट होईल, दूर जाईल, असा दूर सरकेल आणि एस पोल हा त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. अशा टाईपचं सिंपल कन्स्ट्रक्शन तुम्हाला करता येतं. आणखीन एक कन्स्ट्रक्शन करता येतं इन केस. इथे एक छोटासा प्रयोग दिलेला आहे. दिस इज द वायर. दिस इज द वायर. करंट कॅरिंग अपवर्ड डायरेक्शन. Current carrying upward direction. In case the magnetic field produces as like, गोल प्रोड्यूस होतात. यासाठी जर एखादा प्रयोग केला आपण, कोणता प्रयोग? एक कंडक्टर घ्या, असा कंडक्टर घ्या आणि कार्डबोर्ड मधून त्याला पास केलंय आपण समजा, आणि इथे लोखंडाचा केस ठेवलेला आहे. when current pass आणि छोटीशी टिचकी मारा या कार्डबोर्डला. व्हॉट हॅपन? ज्यावेळेस करंट पास होतो आणि छोटीशी टिचकी मारली त्यावेळेस इथे जे लोखंडी केस ठेवलेला असेल तो असे सर्कल फॉर्म करतो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार केल्यासारखं इथे कार्डबोर्डवर करतो ॲज लाईक. म्हणून इथे काय सांगितलं? पहिल्या ह्याचं काय सांगितलेलं आहे हे पहा. हा, हे बघा. इफ अ मॅग्नेटिक नेडल इज हेल्ड इन क्लोज अप्रॉक्सिमेटली ऑफ करंट कॅरिंग वायर. बघा, हे मॅग्नेटिक नेडल आहे, क्लोज टू द करंट कॅरिंग वायर च्या जवळ नेल्यानंतर इट शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलेटिंग अराउंड द करंट. या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड असा सर्क्युलेटिंग झालेला याची कल्पना येते बाय डिफ्लेक्टिंग ऑफ द नीडल. एन पोल डिफ्लेक्ट झाल्या कारणाने इथे एन पोल तयार झालेला आहे असंही लक्षात येतं, आणि एस पोल हा त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेला आहे, याचा अर्थ इथे एन पोल प्रोड्यूस होतो. हे लक्षात आलं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय आहे? दुसऱ्या डायग्राम मध्ये काय दाखवलंय? एक कार्डबोर्ड घेतलेला आहे हा, आणि त्याला एक छोटासा होल पाडून असा वायर पाठवले आणि त्यातून करंट आय पाठवले, आणि इथे लोखंडी केस ठेवला, आणि करंट पास झाल्यानंतर छोटीशी या कार्डबोर्डला टिचकी मारायचं. टिचकी मारल्या मारल्या काय होतं तर हे सर्क्युलर फॉर्म मध्ये होतात. मग इथे काय म्हणलंय? when current I pass in upward direction in conductor, then the magnetic field produces circularly around the conductor in anti-clockwise direction. बघा, जेव्हा कंडक्टर अपवर्ड डायरेक्शन मध्ये करंट जात असेल त्यावेळेस इथे मॅग्नेटिक फील्ड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी प्रोड्यूस होतात. वेगवेगळ्या रिंगच्या फॉर्म मध्ये, वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये असं फॉर्म होतात, आणि हे प्रत्यक्ष आपल्याला दिसतं. लोखंडी केस असा अरेंज होतो. तर या ठिकाणी राईट हँड रूल हा लागू पडतो. इथे हाताची एक डायग्राम दाखवलेली आहे. मुठीमध्ये वायर पकडलेला आहे, 5 बोट, एक बोट थंब अपवर्ड डायरेक्शनने आहे आणि 4 बोट कुरलेड आहेत. या ठिकाणी
हे 4 बोट मुठी वळवलेले आहेत. म्हणजेच इन दिस केस याचा अर्थ असा होतो, थंब स्ट्रेच्ड अपवर्ड डायरेक्शन, दॅट मीन्स करंट आय, अँड धिस कुर्लेड फिंगर, गोल फिरलेले हे फिंगरचे डायरेक्शन, इट शोज द मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर इथे काय सांगितलंय, द स्ट्रेच्ड थंब शोज डायरेक्शन ऑफ करंट and curled finger shows direction of magnetic field. Here shows म्हणजेच या ठिकाणी हा लागू पडतो. and this is the Thomson using rule. this सायंटिस्ट थॉम्सनने हे दाखवलेलं आहे. नेक्स्ट पेज. बऱ्याचशा गमती आहेत छोट्या मोठ्या. आता आणखीन एक इथे गंमत आहे. काय सांगितलं इथे, क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ कॅन वन अकाउंट फॉर द फोर्स ऑन द नेबरिंग करंट कॅरिंग वायर. अर्थ लक्षात आला नसेल, परत एकदा, हाऊ कॅन कशा प्रकारे, वन अकाउंट फॉर द फोर्स म्हणजे एकावर फोर्स तयार होतो, ऑन द नेबरिंग करंट कॅरिंग वायर म्हणजे शेजारच्या वायर मधल्या करंट मुळे त्याच्यात फोर्स तयार होतो असं म्हणायचं आहे. बघूया, खाली बघितल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. इथे फिगर दाखवले आहेत. हिअर गिवन टू वायर, वायर 1 and wire 2, wire 1 wire 2, and these wire are parallel to each other in a small distance between them. हे दोन पॅरलल वायरी आहेत आणि यांच्यामध्ये छोटासा डिस्टन्स आहे. नाउ इनिशियली these two wire have only, that means no current in this case. या दोन्ही वायर मध्ये काहीही नाही आहे, किंवा विशेषतः पहिली फर्स्ट वायर नो हॅव करंट, सो नो इफेक्ट ऑन सेकंड वायर. म्हणजे पहिल्या वायर मध्ये काही नाही आहे, करंट नाही आहे, म्हणजे दुसऱ्या वायरलाही काही इफेक्ट पहिल्या वायरचा नाही आहे. देन नेक्स्ट थिंग, आता पुढच्या पॉइंट मध्ये, when the current I pass through in the first wire. आता काय केलं आपण, करंट पास केलं फर्स्ट वायर मध्ये. व्हॉट हॅपन, तर यावेळेस काय होतं पहा, when current I pass through in the wire in upward direction, then the magnetic field produced in the second wire. बघा, करंट कोणत्या वायर मधून चाललाय, पहिल्या वायर मधून, तर दुसऱ्या वायर मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतोय बी. दुसऱ्या वायर मध्ये which directed into the plane of the paper, म्हणजे आतल्या डायरेक्शननी जातोय, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जातोय. अँड इलेक्ट्रॉन, आणि त्या वायर मधले इलेक्ट्रॉन, वायर 2 मधले इलेक्ट्रॉन मूव डाउनवर्ड डायरेक्शन विथ वेलॉसिटी व्ही. त्या वायर मधले जे फ्री इलेक्ट्रॉन असतील ते मूव होत आहेत अपोजिट टू द करंट. इलेक्ट्रॉन किंवा चार्ज क्यू इज मूव विथ वेलॉसिटी व्ही इन डाउनवर्ड डायरेक्शन. दिसतंय का, निगेटिव्ह चार्ज ई म्हणजे इलेक्ट्रॉन
या कंडक्टर मधले मूव्ह होतात डाऊनवर्ड डायरेक्शननी विथ व्हेलॉसिटी व्ही आणि करंट अपवर्ड डायरेक्शन. देन द फोर्स एक्सपिरियन्स हिअर. बघा इथे फोर्स एक्सपिरियन्स होतो आणि तो फोर्स कसा एक्सपिरियन्स होतो टुवर्ड्स द वायर 1. म्हणजे तो फोर्स एक्सपिरियन्स वायर 1 ला म्हणजे 1 कडे झालेला दिसतोय. इथे हा फोर्स म्हणजे पहा किती आश्चर्य आहे. म्हणजे इन दिस केस पहिल्या वायर मध्ये आपण क्रिया करतोय तर दुसऱ्या वायर मध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतोय आणि इलेक्ट्रॉन किंवा चार्ज ऑपोजिट डायरेक्शनने जातात. म्हणजे करंट अपवर्ड असेल तर ते डाऊनवर्ड डायरेक्शनने जातात आणि तिथे मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स होतोय आणि टुवर्ड्स द वायर 1 कडे होतोय. या फिगर मध्ये दाखवलेला आहे. अशा टाईपचं इथे हा आश्चर्य आहे. म्हणून क्वेश्चन काय विचारल्यावरती हाऊ कॅन वन अकाउंट फॉर द फोर्स फोर्स ऑन द नेबरिंग करंट कॅरिंग वायर. म्हणजे शेजारच्या वायर मध्ये करंट पास झाल्यानंतर ज्या वायर मध्ये काही नाही आहे शेजारी त्या वायर मध्ये इफेक्ट जाणवतोय, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतोय आणि चार्ज किंवा इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन करंटच्या अपोजिट डायरेक्शनने म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह होतात विथ व्हेलॉसिटी व्ही आणि फोर्स ही एक्सपिरियन्स होतोय टुवर्ड्स वायर 1 कडे. अशा प्रकारे बरेचसे असे ऍप्लिकेशन आहेत, त्याचे आश्चर्य आहेत. त्यांचा यूज आपण या युगामध्ये प्रत्येक इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरतोय आपण. जिथे इलेक्ट्रिसिटी आहे तिथे मॅग्नेटिझम प्रोड्यूस होतोय आणि त्याचा यूज होतोय आणि जिथे मॅग्नेटिझम आहे तिथे इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि त्याचा यूज आहे. मग आता तुम्हाला मॅग्नेटिझम पेक्षा इलेक्ट्रिसिटीचा उपयोग तुम्हाला भरपूर माहिती आहे. इलेक्ट्रिसिटी विना आपण जगू शकत नाही आहे. म्हणजे डेली लाईफ वी